माझा पाय अटकलाय, पाय फसलाय. थांब थांब थांब, पाय काढू नको तू, थांब. पूर्ण इथं लागला यार, ब्लड निघत आहे. नमस्कार 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 मित्रमंडळी. आजची आपण ट्रिप काढली आहे एका निसर्गाच्या जागेवर. तर आता तुम्हाला जस्ट माहीत असेल मित्रांनो की उन्हाळा चालू झाला आहे. तर आता आपल्याला काहीतरी थंड जागा पाहिजे आहेत आत्ता, ठीक आहे. म्हणजेच की एखादी पाणीवाली जागा आपल्याला पाहिजे आत्ता, जे एकदम स्वच्छ पाणी पण असेल ना, तिथे जाऊन आपण आपला दिवस पण स्पेंड करू शकलो पाहिजे. प्लस आपल्याला तिथं आंघोळी करता आली पाहिजे. तर आपण अशाच आज एका जागेवर चाललो मित्रांनो. सो मी पण चाललो, तुम्हाला पण घेऊन जातो. सो चला मग. आणि अशी थंडी वाजणं चालू झाली आहे ना मित्रांनो, का बहुत भयानक वाली यार. कारण की पहा, तर फेबचा महिन्यात आहे यार. सकाळी सकाळी 8, 9, 10 वाजतापर्यंत थोडंसं तरी थंड असते. नंतर मग यार जे गरम गरम चालू होईल. आणि यार मी गलत टाकली का गाडी, अफसोस. आपल्याला जायचं होतं पेट्रोल पंप. मला सामोरच असं वाटतं की कुठेतरी बहुत भव्य मोठीवाली अशी आग लागली आहे कुठेतरी. तर पूर्ण काळा काळा धुवा निघत असणार, तुम्हाला दिसत असणार मे बी कॅमेऱ्यात. आणि आपण आता टाकूयात पहिले पेट्रोल पेट्रोल पेट्रोल. आणि आपलं फेवरेटवालं पेट्रोल पंपवर तर आलो, पण अफसोस आपली काकू आज दिसत नाही. तर भाऊकडूनच टाकू आता काय मग. वेल तर आत्ता झाला मित्रांनो आपला पेट्रोल टाकून. आणि पावसाळ्यात जसे मित्रांनो पांढऱ्या कलरचे जे ढगं वाहत असतात ना, इथं ते काळ्या कलरचे ढगं वाहून राहिले आहे. मे बी कुठेतरी बहुत मोठीवाली आग वाग लागली आहे बुवा. का हो, तो विषय झाला इकडं गंभीरच दिसत आहे. एवढी गंदी. अच्छा ओके, तिथे एक बिल्डिंग आहे. मे बी त्या बिल्डिंगमध्ये काहीतरी आग लागली आहे. अफसोस, मे बी नुकसान नाही झालं असं कोणाचं. आणि लिटरली मित्रांनो अशी भयानक थंडी वाटत आहे ना, पूर्ण थरथरी सुटत आहे अंगामध्ये. हे जे नवीनच जे सिरीज चालू झाली आहे ना आत्ता, म्हणजे हे 4 व्हीलरमध्ये BH नंबर जो येतो, ठीक आहे. तर पहिले मला असं वाटत होतं का यार बिहारची गाडी आहे, पण नंतर सर्च वर्च केल्यानंतर माहीत पडलं का बिहार नाही, ते ऑल इंडिया परमिटची म्हणजे असते व्हेकल. भयानकच थंडी आहे रे. आणि मित्रांनो आज आपण टँक बॅग नाही घेतली आहे, ठीक आहे. आता आपली टँक बॅग असते नेहमी आपल्यासोबत, पण आपण त्या जागेवर जाऊन आता ट्रेक वगैरे पण करायचा आहे, ठीक आहे. मे बी अर्धा 1 तासाचा ट्रेक आहे. तर आपण प्रयत्न करू जिथपर्यंत आपली बाईक जाऊ शकणार तिथपर्यंत आपण बाईक घेऊन जाऊ. तर मग आपल्याला आता किती वेळ लागणार आहे तिथं जाऊन ट्रेक वेक करण्यासाठी. आणि आज आपण टँक बॅग न घेता मित्रांनो आपण आज पाठीवरची बॅग घेतली आहे, कारण त्याच्यामध्ये आपलं पाण्याची बॉटल आहे, पुन्हा कॅमेराचं सामान आहे थोडंफार, आणि कपडे घेतले आहे जसं की एक टॉवेल आणि एक चड्डी. आणि शॅम्पूची बॉटल मी आधी विसरलो, अफसोस. जस्ट आपल्या मागा मित्रांनो मस्तपैकी सूरज भगवान जे आहेत ते निघले आहेत. कुठं आहे यार, दिसत आहे का? हां ठीक आहे, इथून दिसतील. तर मस्तपैकी तर नमस्कार सूर्य देवताजी, लक्ष असू द्या आजच्या आमच्या राईडवर. मस्त तिथे जाऊन थंड थंड आणि स्वच्छवाला पाणी भेटलं पाहिजे आणि मजा येऊन गेली पाहिजे, मा कसम बिलकुल. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सूरज भगवानवरून आपल्याला आठवलं, बिग वन बर्ड सेंचुरीचा आपला लास्टवाला व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही? जर नाही पाहिला असणार तर आत्ता जाऊन चेक करा. तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो बिग वन बर्ड सेंचुरीची लिंक, आणि एंड स्क्रीनवर पण ॲड करून राहिलो. सो एकदा नक्की चेक करा, कारण की जे आता बर्ड्स आहेत ते येणारा 1 ते 1.5 महिना राहतील फक्त, मार्च आणि एप्रिलच्या मिडपर्यंत. तर एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा, व्हिडिओ पण पहा. आणि जर तुम्हाला वाटत असणार एकदा त्या जागेवर जायला पाहिजे तर एकदा त्या जागेवर पण जाऊन या. फॅमिली सोबत पण जाऊ शकता, मित्रमैत्रिणींसोबत पण जाऊ शकता, आणि सोलो पण जाऊ शकता. ऑफकोर्स. वाह 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 वाह, हायाबुसा जेन 3 जबरदस्त यार. हे अशी ड्रीम बाईक आहे ना माझी, का भाऊ बहुतच भयानक. मे बी तुमच्यापैकी पण काही लोकांची ड्रीम बाईक असणार हायाबुसा, कारण की आपण जेव्हापासून धूम पिक्चर पाहिला होता
तेव्हापासूनच ते आपली ड्रीम बाईक बनली आहे. तर धूम पिक्चर नंतर मित्रांनो ऑल इंडियामधले सगळ्या पोरांची आहे ना हे जे हायाबुसा आहे ते ड्रीम बाईक बनली होती. आता माहीत नाही काही लोकांनी तर घेतली, आता माझा तो दिवस कधी येणार माहीत नाही. तशा आपल्या 2 ड्रीम बाईक आहे. सगळ्यात पहिली हे हायाबुसा, त्याच्यानंतर मग BMW 1250 GS. तर आला आहे मित्रांनो आपला पहिलावाला टोल. पहिला म्हणजे जसं पुण्यापासून निघल्यापासून दुसरा टोल, आणि इथंच आहे नाश्त्याचं दुकान. तर मस्तपैकी आता करू आपण नाश्ता, कारण की यार भूक लागत आहे आणि चहा पण प्यायचा आहे. दादा नाश्त्याला काय? एक वडापाव करा मग. या जागेवर घेतला मित्रांनो आपण एक वडापाव, आणि जस्ट बहुत जास्त गरम गरम आहे, सो थोडा वेळानं खाऊ. टोन भागाचा बिरा फालतू राहिलं, याच्यातून अख्ख्या वाफा निघून राहिल्या. तर झाला आहे मित्रांनो आत्ता मस्तपैकी आपला वडापाव खाऊन आणि एक चहा पण पिला. आणि यार माहीत नाही अशी भयानकच थंडी वाटत आहे यार. काहून होतं? अरे मुंबई की ना दिल्ली वालों की, लोणावळा चिक्की वालों की. चायला मी एवढा वेळा आलो लोणावळ्यात, चला अजूनपर्यंत मला या रेल्वे ट्रॅकवरून ना आजपर्यंत एकही ट्रेन जाताना नाही दिसली. म्हणजे दिवसभर चालू राहतात, पण यार आपला काही टाइम मॅच झाला नाही, अफसोस. दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे, मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे. एवढा गरम होता आहे घाटामध्ये, भयानक. वा, आपला भगवा तिकडं मस्त लहरून राहिला, जबरदस्त वाटत आहे. पावसाळ्यात हा घाट आहे ना मित्रांनो एवढा भयानक बनतो. अरे 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 सिद्ध यार, माझा समोरचा टायर सध्या टकला होऊन आहे, आणि पाय असे कांड पण होऊ शकतात इथं. म्हणजे की डायरेक्ट ऑटोच पलटी झाला आहे तिथं, कारण की यार कंट्रोलच नव्हतं बिलकुल. पाण्यामध्ये आहे ना हा रोड एवढा चिकना आहे एकदा, याच्यावर ग्रीप नाही. ठीक आहे, जसा आपल्याला सिक्कीम साईडचे रोड वगैरे किंवा म्हणजे समजा वरच्या साईडमध्ये कुठेही आपल्याला असे घाट भेटतील ना, तिथं रोडवर आहे ना गिट्टी लावून राहतं. ठीक आहे, तर मला वाटते का या रोडवर पण आहे ना गिट्टी लावायला पाहिजे थोडी थोडी करून, म्हणजे जेणेकरून हे बायकर्स लोकांच्या किंवा कुठल्याही व्हेकलला थोडीशी ग्रिप तरी भेटणार. पण अफसोस आपल्या इथं नाही आहे तसं. तर या गोष्टीकडं गव्हर्नमेंटनं लक्ष द्यायला पाहिजे एकदा, मला असं वाटते. आणि पोलीसची गाडी इकडे का करताय सकाळी सकाळी? एवढा सकाळी सकाळी चालाल मारायला चालले का बघ तुम्ही? ही मा कसम भाई, हे काय नवीनच सीन. ही काही लोक आहे जे न्यूड होऊन चालले आहे, अफसोस. चायला हे कोणती प्रथा आहे का? हे काम आहे नवीनच. मे बी होऊ शकते यार त्यांच्या रिलिजनचं काहीतरी असणार असं, की न्यूड होऊन रोडवर फिरून राहिले हे लोक, अफसोस. आणि आत्ता मित्रांनो आपण येऊन पोहोचलो खोपोलीमध्ये आहे ना. खोपोलीमध्ये आल्या आल्या आपल्याला पाहायला भेटत आहे सगळीकडे धुकंच धुकं. आता हे प्रदूषण आहे की ते थंडीवाला प्रॉपर धुकं आहे ते ना समजत आहे, पण मला वाटतं थंडीवाला आहे म्हणून, काय माहीत नाही, वेगळंच काहीतरी आहे यार. एकदम पूर्ण सगळीकडे पांढरा पांढरा होऊन आहे यार. एवढं तर मला नाही वाटत पोल्युशन असेल. ठीक आहे, चला मग यार धुकंच आपण याला अजून करू, काहीतरी वेगळाच सीन आहे. पण एवढा थंडही नाही वाटतं इथं, माहीत आहे का? इथं एकदम असं प्रॉपर ते गरम गरम वाटायला लागलं आहे. कारण की जसं आपण खंडाळा खाली उतरलो तर मग आपण हा कोकण पकडून चालू शकतो. आपण आता कोकणात आहो असंही म्हणता येईल. वेल तर पहा मित्रांनो, खोपोलीवरून जसं आपण 30 किलोमीटर समोर येतो ना, मग अशी कमान भेटेल आपल्याला फल्यान गावात जाण्यासाठी. तर इथून आपण घेतला आहे आता आपला लेफ्ट टर्न, आणि इथून आता आपण अजून 10 किलोमीटर आहे फल्यान गाव. आणि फल्यान गावापासून मग आपला ट्रेक चालू होईल. अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक आहे मे बी. तर आता ट्रेकसाठी किती वेळ लागणार आहे माहीत नाही, तर तिथं जाऊन आपण चेक करू. वेल तर आत्ता मित्रांनो आपण येऊन पोहोचलो फल्यान गावामध्ये. पण आता इथं डिफिकल्टी अशी आहे, एक टास्क आहे आपल्यासमोर. आता आपण गोकुंडपर्यंत एकटे जाऊ शकत नाही, कारण की आपण तसे एकटे आहो आणि त्या जागेवर जाण्यासाठी याने गाईड पाहिजे. ठीक आहे, तर आता
एक या गावातली ताई एक आहे ओळखीची, तर त्यांचं घर मी शोधून राहिलो मगांपासून. मे बी चला काहीतरी छोटा एखादी पोरगा गिरगा आला ना आपल्यासोबत कोणी, म्हणजे रोड दाखवण्यासाठी, कारण की बाईक आहे ना अर्ध्या दूर चालली जाईल. पण आता माहीत नाही यार काय तर सीन. मावशी हे रेणुका ताईचं घर कोणतं आहे? हे का घरी आहेत की त्यांच्या घरी आहेत ना? वेल तर आत्ता आपण मित्रांनो येऊन पोचलो फल्याण गावामध्ये, आणि आपल्यासोबत आपला छोटा गाईड आहे वैभव. तर अजून एक जण येणार आहे, आणि आता आपण आपल्या हिमालयावर बसून 3 जण जाणार आहोत टोटल. आणि ज्या कुंडामध्ये आपण चाललो गोखंडीमध्ये, तिथं आपल्याला एक लाईव्ह जॉकेट लागणार आहे, म्हणजे माझ्यासाठी, ठीक आहे, कारण मला जास्त स्विमिंग येत नाही. तर हे दोघं गावकरी आहेत, त्यांना प्रॉपर स्विमिंग वगैरे येते. तर आता तिथपर्यंतची जर्नी कशी होईल मी तुम्हाला दाखवतो. आणि कारण टोटली जो आहे ना पूर्ण ऑफरोडिंगचा पॅच आहे, तर आता तिथून बाईक चालवण्यात बहुत थ्रिलवाला मजा येईल आपल्याला. तर ऑलरेडी आपण खूप जास्त लेट झालो इथं, आता 11:30 पावणे 12 झाले आहे. सो चला. आणि आज जे आपण करणार आहोत मोठे होते एकदम प्रॉपरली होणार आहे आपली ऑफरोडवाली जर्नी. इकडे का? अच्छा, याच्यासाठी गाईड पाहिजे पहा मित्रांनो, आपल्याला रोड नव्हता माहीत. आणि समोर जाऊन तर अजूनच माहीत राहणार नाही, कारण की प्रॉपर तो जंगलाचा पॅच आहे. बापरे, हे तर माझ्यासाठी टास्क आहे यार. ट्रिपल सीट मी इथून, पण मी बी जिद्दी माणूस आहो, तर मी काही पाय खाली टेकवणार नाही आणि गाडी पडू बी देणार नाही. अफसोस उन्हामुळे त्रास होता यार. इकडे बापरे, कशा कशा रोडातून चाललो पहा मित्रांनो आपण. एकदम ना ते प्रॉपर गावातली ते जे शेणाची एक स्मेल येत आहे ना, ते बहुत मस्त वाटत आहे. याच्या गावात भयानक भयानक. मित्रांनो, जर का तुमच्याकडे हिमालयन असणार किंवा मग जर एक्सपल्स असणार किंवा मग त्याच्या पण जर वरती कोणती बाईक असणार, तर या रोडावर या, तुम्ही राजमाचीची ऑफरोडिंग विसरून जाणार. बहुतच. हा, तिथला पण खराब आहे. हो का? पण तिकडच्या पेक्षा हा इथला जास्त खराब वाटतोय मला. म्हणजे रोड, हा रोड म्हणजे याला खराब नाही म्हणता येईल. ऑफरोडिंग वाल्यांसाठी हा एकदम बेस्ट रोड आहे. बापरे, मरते रे बा. हो का? जबरदस्त. हां, पण आता आपण ट्रिपल सीट आहो ना गाडीवर, तर ते थोडं वजन जास्त होते ना. मी एकटा असलो की मग तर बा मी थांबतच नाही. आपला बाईकचा मित्रांनो समोरचा टायर होणार यार पूर्ण फ्लॅट. तर हां, त्याच्यामुळं काय जर समजा, हां, अरे वा, इथं मस्त क्लिअर वाला पाणी आलं आहे पहा मित्रांनो, एकदम क्रिस्टल आणि क्लिअर. वा, जबरदस्त. अरे मेरे बाप रे. या जागेवर एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना, येताना सोलो येऊ नका. फक्त कोणीतरी एक गाईड घेऊन या किंवा मग तुमच्या ग्रुपसोबत या रायडिंगच्या. कारण की जर पडले तर बाईक उचलण्यासाठी बहुत जास्त त्रासही होऊ शकतो इथं.
अरे मेरे बाप्पा का ते काही हो, पण मी पाय खाली नाही टेकू देतो बिलकुल. उठ उठ उठ, माझाही पाय अटकलाय. तू निघला का? हा, मागून गाडी उचल थोडा, पाय फसला. थांब थांब थांब, पाय काढू नको तू, थांब. मागून उचल थोडा, उठते का बघ. हा, एकच मिनिट. हा अरे बापरे, पूर्ण पायात दबला यार माझा. शिट. लागलं नाही ना? ते तुला लागलं का? नाही ना? हो हो. चायला पीपीएफ आहे निघला बघ बाईकचा. नाही नाही, थांब, असू देते. पीपीएफ निघला एकदम. हा हा, अफसोस. अच्छा, दुसऱ्या गेअरवर होते वाटते. डायरेक्ट टोल गेला भाई. लागलं नाही ना? ठीक आहे. हे बघ, पुरा खर्चटला यार. मला लागलं रे. या जागेवर पहा मित्रांनो, पूर्ण इथं लागलं यार, ब्लड निघत आहे. तुला नाही लागलं ना? माझे नाही, बॅग नसते ना डोक्यावर ला. नाही ठीक आहे, हळूच पडलो म्हणा आपण. चल, सपाट रोड आहे. ठीक आहे, चल बस. बसा, चला पुन्हा एकदा. हे बाबा, तुला लागलं नाही ना की लागला? असं आहे पहा पोट्टे हो. म्हणून म्हणतो सोलो तर बिलकुल येऊ नका या रोडवर. कोणाला ना कोणाला सोबत घेऊन या, तर हे बेस्ट राहिलं. नाही इथून आता पठार आहे, एकदम प्लेनवाला भाग आहे असं सांगताय दोघं जण. आता इथून पाहू या कशा कशा रोडवर चाललो हो पोट्टे हो आपण. मला तर यार विश्वासच नाही होत आहे. एकदम असं एक्स्ट्रीम ऑफरोडिंग होत आहे आपली. हे भी चायला घाबरलो मी. चायला काका एकटे उभे तिथं. वेल, तर या जागेवर मित्रांनो आता आपण बाईक वगैरे आपण पार्क करून ठेवली आहे. आणि तिघांना पण लागला आम्हाला. ठीक आहे, त्याचाही पाय घासला थोडा, त्या दोघांचाही घासला, माझा पण घासला. आणि इथून ब्लड पण निघत होतं. आता इथं हेल्मेट वेल्मेट सगळं लॉक वॉक करून ठेवलं. नाही इथं आपल्या बाईकचा निघला आहे PPF, म्हणजे जे वरची प्लॅस्टिकची कोटिंग होती. तर मे बी चला आपण याला आहे ना काहीतरी करावं लागेल. बाकीचं तर ठीक आहे, अजून बाईकला कुठं लागलं ना. अबे घाबरू नको, चल चल. वा, इथून 5-5 मिनिटात हेलिकॉप्टर चालले. हे जंगल पाहता का मित्रांनो तुम्ही, किती घनदाट आहे. आणि वर काही माकडं उडून राहिले, तिथून उड्या मारून राहिले. आणि त्याच्या मागे आपला मोती धावला. भाई किती लांब आहे अजून. त्या कुंडातून मित्रांनो जे नदी वाहत आहे ते ही वाली नदी आहे ना. इतकं स्वच्छ पाणी आहे, प्लस इतकं थंड पाणी आहे ना की चेहऱ्यावर घेऊन पूर्ण असं थंड थंड वाटत आहे. तर थोडंसं चेहऱ्यावरच घेऊ, डोक्यावर ना घेऊ, कारण की 12 वाजले आहे. प्रॉपर जो सूर्य आहे ना तो पूर्ण आपल्या डोक्यावर आहे. ठीक आहे, होऊ शकते की आपल्याला झाव लागणार. ठीक आहे, तर त्याच्यामुळं डोक्यावर जास्त पाणी वाणी नाही मारू. आणि कुंडा इथून फक्त काही 5-7 मिनटं एवढंच ना, 5-7 मिनटं एवढं दूर आहे कुंड. तर इथून पटकन निघू आणि त्या कुंडात जाऊन आता डायरेक्ट चड्डी काढून म्हणजे चड्डीवर आपण आता आंघोळ वांघोळ करू. सो चला. वेल, तर मित्रांनो आता आपण फायनलवाल्या लोकेशनवर येऊन पोचलो. म्हणजे की हा गोकुंडीचा निळा पाण्याचा हिरवा पाण्याचा कुंड. इथून तुम्हाला कॅमेरातून मे बी नाही समजत असणार. मी तुम्हाला प्रॉपर तिथं लाईफ जॅकेट लावून
तिथं मधात जाऊन दाखवतो. तिथे पाणी एकदम किती क्लिअर आहे. सो चला. पायाला मित्रांनो असे भयानकवाले चटके झोंबत आहे का काही सांगू शकत नाही मी. खालचा पॅन्ट खोलला आहे, वर फक्त आपण एक लाईफ जॅकेट लावला आहे आणि आपला एक कलाकार आता वरून उडी मारणार आहे. किती फूट आहे? 20 फूट ना. जम्पिंगचा एक पॉईंट आहे 20 फुटाचा. सो चला या दोघांची उडी पाहू, नंतर मग आपण इथून उडी मारू खालून. जबरदस्त. पुरा बॉम्ब ब्लास्टच केला आहे ना. लागलं का पायाला? आणि आता या जागेवर मित्रांनो दोघांची झाली आहे. आता बारी आहे आपली. असे खतरावाले चटके बसत आहे पायावर, पायाच्या खाली तळपायाला. का सांगू, दगड जो आहे ना आपला काळा काळा इतका जास्त गरम होऊन आहे मित्रांनो. इथं तिघच आहे ना, आम्ही एका वेळेस आता जम्प करणार आहोत. तो 1 2 3. वेल तर झाला आहे मित्रांनो. आता आपलं प्रॉपर एक्सप्लोअर करून झाला आहे आपला गोकुंडीचा कुंड. ना आता आपण परत एकदा रिटर्न जाण्यासाठी रेडी आहोत. त्या 2 लहान लहान टिल्ल्या लोकांना आपण पद्धतशीरपणे घरी सोडू त्यांच्या, आणि त्याच्यानंतर मग आपण निघू पुणेला रिटर्न. आजच्या गावात धासते की काय गाडी आज. भाई मला तर ते यार वेट एन्जॉयमध्ये जाऊन किंवा वॉटर पार्कमध्ये जाऊन पैसे वेस्ट करण्यापेक्षा हे जागा एकदम बेस्ट वाटली यार. हां, फ्री ऑफ कॉस्ट. फक्त निसर्ग तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे, बाकी काय नाही. आणि जागा ओव्हरऑल मस्त होती. गावातून एक तुम्हाला लोकल गाईड भेटून जाईल. तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकत होता रेणुका ताईचा. तिथे येऊन हे टिल्ले बच्चा पार्टी तुम्हाला भेटेल. कारण की ना लिटरलीमध्ये सांगत आहोत तो रोड खरंच विसरणार असा टाईपचा तो रोड आहे.